हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज प्रोव्हाइड करत असते. असाच एक विषय आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे प्रॉक्सी पिरियड किंवा सबस्टिट्यूशन पिरियड मिळाल्यानंतर येणारं टेन्शन. जे लोक टीचिंग फील्डमध्ये वर्क करताय किंवा जे टीचर आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा आपल्याला एखादा प्रॉक्सी पिरियड मिळतो किंवा सबस्टिट्यूशन पिरियड मिळतो तेव्हा थोडंसं टेन्शन येत असतं, थोडंसं नर्वसनेस येत असते. कारण की ज्या क्लासचा आपल्याला प्रॉक्सी पिरियड मिळालेला असतो किंवा सबस्टिट्यूशन मिळालेलं असतं, तो क्लास त्या टीचरसाठी नवीन असतो, ते विद्यार्थी नवीन असतात आणि शिवाय विषयही त्याचा शिकवायचा नसतो. मग तो क्लास कंट्रोल कसा करायचा, ते 30 किंवा 40 मिनिटं मुलांना एंगेज कसं ठेवायचं, हे आणि याच्यासारखे बरेच प्रश्न त्या टीचरच्या डोक्यात चालू असतात. आणि ह्याच प्रश्नांचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पॉइंट वाईज मी तुम्हाला इथे सोल्युशन देणार आहे. ते सोल्युशन जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं, व्हिडिओ पूर्ण पाहिला, तर तुम्हाला कधीही कोणत्याही प्रॉक्सी पिरियडला जाताना टेन्शन येणार नाही, नर्वसनेस येणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. सगळ्यात सुरुवातीला की प्रॉक्सी किंवा सबस्टिट्यूशन पिरियड नेमकं कशाला म्हणतात. तर जेव्हा आपल्यासोबतचे एखादे टीचर ॲबसेंट असतात, त्याच्या जागी आपल्याला त्या क्लासला जायचं असतं, त्या मुलांना ते 30-40 मिनिटं कंट्रोल करायचं असतं आणि एंगेज ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तो विषय किंवा दुसरा कुठल्याही विषयाबद्दल आपण त्यांना शिकवून क्लास कंट्रोल करू शकतो. मग या प्रकारच्या क्लासला प्रॉक्सी पिरियड असं म्हटलं. नेमकं अडचणी कोणत्या येतात प्रॉक्सी पिरियडमध्ये. तर सर्वात सुरुवातीला ज्या क्लासला आपल्याला जायचं असतं तो क्लास आपल्यासाठी नवीन असतो, विद्यार्थी नवीन असतात आणि शिवाय तो विषय पण शिकवण्याचा नसतो. म्हणजे ज्या विषयाचा आपल्याला प्रॉक्सी पिरियड दिलेला असतो तो आपला सब्जेक्ट नसतो. मग अशा वेळेस काय करायचं, मुलांना कंट्रोल कसं ठेवायचं, त्यांना एंगेज कसं ठेवायचं. तर इथे मी तुम्हाला 5 पॉईंटमध्ये या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. मग सर्वात सुरुवातीला टीचर अनुभवी असू द्यात किंवा नवीन असू द्यात, प्रत्येकाला क्लास कंट्रोल करण्याची गरज असते, मुलांना एंगेज ठेवण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये एंटर करतात तेव्हा सगळ्यात सुरुवातीचा पहिला पॉईंट तुमचा असतो की तुम्हाला क्लास कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुमचा क्लास कंट्रोल झाल्यानंतरच तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकतात, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. मग क्लास कंट्रोल कसा करायचा. जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये एंटर करतात तेव्हा पहिला पॉईंट आहे की तुम्हाला क्लास कंट्रोल करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आधी उभं करायचं आहे आणि एक नजर पूर्ण क्लासमध्ये फिरवायची. त्यानंतर तुम्ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेऊ शकता. ती म्हणजे त्यांना हँड्स अप अँड हँड्स डाऊन करायला सांगा. हे तुम्ही 2-3दा रिपीट करा, जेणेकरून पूर्ण क्लास शांत होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे येईल. त्यांना वाटेल की टीचर नवीन काहीतरी शिकवतायत, ॲक्टिव्हिटी घेत आहे आणि या प्रकारे तुम्ही तुमचा क्लास कंट्रोल करून घेणार. एकदा की विद्यार्थी कंट्रोल झाले म्हणजे तुम्ही पुढच्या गोष्टी करायला सुरुवात करू शकतात. मग त्यांना ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्यांना सेटल करा. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे डिस्कशन. तुम्ही त्याच विद्यार्थ्यांना विचारा की हा पिरियड कोणत्या सब्जेक्टचा आहे, त्या सब्जेक्टचे टेक्स्टबुक नोटबुक्स त्यांच्याकडे आहे की नाही, कोणते लेसन शिकवून झालेले आहे, पुढचा कोणता लेसन आहे, हे सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्यासोबत डिस्कस करा. म्हणजे एक रिलेशन, विद्यार्थी आणि टीचरमधलं एक रिलेशन तिथे मेंटेन होईल आणि क्लास कंट्रोल राहील. हा आपला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे त्यांना एक ॲक्टिव्हिटी देऊन एंगेज करणं. आता तुम्ही ॲक्टिव्हिटी काय देणार. तर ज्या विषयाचा तो पिरियड आहे, तुम्ही एकतर त्यांना रायटिंग ॲक्टिव्हिटी देऊ शकतात किंवा मग ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी देऊ शकता. कुठली ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना देऊन एंगेज करू शकतात. ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा तुम्ही एक छोटीशी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये करा. त्यांना सांगा की आज आपण एक सपोज रायटिंग ॲक्टिव्हिटी आपण घेतो, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आज मी बघणार आहे की सगळ्यात सुंदर हँडरायटिंग कुणाची आहे. आज आपण या पूर्ण क्लासमधनं एक चांगला विद्यार्थी शोधूया ज्याचे सगळ्यात सुंदर हँडरायटिंग आहे. किंवा जर तुम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन दिली, ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी दिली, तर तुम्ही त्यांना म्हणू शकतात की बघूयात की सगळ्यात सुंदर ड्रॉइंग कोणाची आहे. ही गोष्ट करून तुम्ही त्या मुलांना एंगेज करू शकतात. जेव्हा तुम्ही अशी छोटीशी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये ठेवाल तेव्हा सगळे विद्यार्थी ती ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये एंगेज होतील आणि कॉम्पिटिशन केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की मला या कॉम्पिटिशनमध्ये पुढे जायचं आहे,
मला या कॉम्पिटिशनमध्ये काहीतरी करायचं, म्हणजे मुलं इनडायरेक्ट एंगेज होणार. हा झाला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. एकदा का ॲक्टिव्हिटी दिली आणि मुलं ते करायला लागले की त्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लासमध्ये फिरून त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की कोणते मुलं ॲक्टिव्हिटी करता आहेत आणि कोणते नाही. प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक क्लासमध्ये काही मुलं असे असतात की जे नॉटी असतात. त्यांना टीचरने सांगितलेल्या गोष्टी करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, त्यांना त्यांचंच काहीतरी वेगळं करायचं असतं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करायचं आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की नाही, आम्हाला ही ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. मग त्यांची इच्छा असली नसली तरी ते त्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होणार, कारण की बाकीचे विद्यार्थी करताय आणि टीचर ऑब्झर्व करताय. मग नॉटी विद्यार्थ्यांचाही प्रश्न इथे सॉल्व्ह झाला. म्हणजे तुम्हाला फोर्थ पॉईंटमध्ये सगळ्या मुलांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि या गोष्टी तुमचे 10 ते 15 मिनिटं जाणार. म्हणजे तुमचं अर्धा पिरियड निघून गेला आहे आणि क्लास व्यवस्थित कंट्रोल झालेला आहे. पुढचा जो राहिलेला टाइम आहे तो आरामात पूर्ण क्लास कंट्रोल असणार आहे. कुणीही विद्यार्थी मस्ती करणार नाही, क्लास डिस्टर्ब करणार नाही. मग आता आपला लास्ट पॉईंट आहे, 5वा पॉईंट आहे, तो म्हणजे ॲप्रिसिएशन. प्रत्येक क्लासमध्ये काही विद्यार्थी खूप स्मार्ट असतात, जे पटकन कोणती ॲक्टिव्हिटी करून दाखवतात. मग असे जे विद्यार्थी ॲक्टिव्हिटी पटकन करतात त्यांचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं आहे. त्यांनी केलेल्या कामाचं तुम्हाला कौतुक करायचं आहे आणि त्यांनी केलेलं काम, वर्क त्यांच्याच थ्रू तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. पूर्ण क्लासला त्यांचं केलेलं वर्क जे आहे ते दाखवायचं आहे. म्हणजे दुसरे मुलंही मोटिवेट होतील आणि त्यांची ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, फास्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आणि याच्याने आणखी एक वेगळं बॉन्डिंग तुमच्यामध्ये म्हणजे एका टीचरमध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये बनणार आहे. मग अशा प्रकारे हे 5 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले, लक्षात ठेवले, तर तुम्हाला कोणत्याही प्रॉक्सी पिरियडला किंवा सबस्टिट्यूशन पिरियडला अजिबात टेन्शन येणार नाही. तुम्ही अगदी कम्फर्टेबली, आरामात तुम्ही तो प्रॉक्सी पिरियड एन्जॉय कराल आणि विद्यार्थीही तुमच्यासोबत एन्जॉय करणार आहेत. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं प्रॉक्सी पिरियड किंवा सबस्टिट्यूशन पिरियडबद्दल काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर टीचर फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यासारख्या वेगवेगळ्या टॉपिकवरच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.